कितीही येऊ द्या अवघड मिशन, मागे हटणार नाही आमचं कोकण. भेटू संकट सोडू तन मन, शिकून मोठं व्हायचं हा एकच पण. कारण आमच्या सोबत आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं खास मिशन. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. अत्याधुनिक स्टुडिओतून टीचिंग, वाडी वस्तीपर्यंत पोहोचलेलं केबल टीव्ही नेटवर्क, लाखो दर्शकांशी जोडलेलं युट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि लाईव्ह टीव्हीचं ऍप. म्हणूनच आता ई लर्निंगचं नवं समीकरण. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. नमस्कार, मी जे पाटील सर, रावसाहेब बामगोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा येथे मराठी विषयाचं अध्यापन करतो आहे. पहिल्यांदा मला ज्यांनी कॅमेरासमोर आणलं त्या सिंधुदुर्ग लाईव्हला मी धन्यवाद देतो आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय बंद पडले, शाळा कॉलेजेस बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थी यांना सिंधुदुर्ग लाईव्हने एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संधीचं आपण सोनं करूया. जर समजा तुम्हाला हे चॅनल जर आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईव्ह करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 12वीचं 142 पानाचं पुस्तक वाचलं असेल, हाताळलं असेल, चाळलं असेल. ह्याच्यातले अनेक चित्र तुम्ही बघितले असतील. एखादं कोडं सोडवावं त्याप्रमाणे त्यातली कृतीसुद्धा तुम्ही सोडवलेली असेल. पण अनेक विद्यार्थ्यांनी मात्र जे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे ते बघितलेलं नाही. म्हणून थोडक्यात 1 मिनिटामध्ये या मुखपृष्ठाची आणि मलपृष्ठाची ओळख करून देतो. इकडे बघा की ह्या ज्या 9 भाषा दिलेल्या आहेत, या 9 भाषेमध्ये ज्यांना सर्वोच्च अशा प्रकारचा ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्या थोर साहित्यिकांचे फोटो हे बघा इथं पहिल्या पेजवरती दिलेले आहेत. आणि दुसरं विशेष म्हणजे या 9 भाषेमध्ये हे जे क्रमिक पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे, पाठ्यपुस्तक, हे या 9 राज्यांचं हे जे पहिलं पेज जे आहे किंवा ज्याला आपण कवरिंग पेज म्हणतो ते सारखं आहे. हे एक विशेष आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या पानावरती इथं बघा आजपर्यंत जे शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे जे आहेत, जी स्थित्यंतरं जी झाली, जे बदल झाले, ते बदल तुम्हाला या चित्रामध्ये पाहायला मिळतील. तर विद्यार्थ्यांनो, मला वाटतंय एवढी ओळख पुरे आहे. तर आता या पाठ्यपुस्तकातील आपण एका उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, असं म्हटलं जातं आहे की झोपण्यापूर्वी 2 व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका. एक, आपल्या संरक्षणासाठी जीवाची तमा न बाळगता सीमेवरती पहारा देणारे सैनिक. आणि 2, संकटाच्या छाताडावर उभं राहून जिद्द पेरून संपूर्ण जगाला पोचण्याची हिंमत दाखवणारा पोशिंदा म्हणजे शेतकरी. अशाच एका राबणाऱ्या शेतकरी महिलेचं मनोगत, त्याची व्यथा, त्याचं दुःख आपण कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवितेमध्ये बघणार आहोत. यावर्षी एक योगायोग असा आहे की कल्पनाताईंचा मुलगा रणजित हा इयत्ता 12वीला आहे. त्यामुळे आपल्या आईची कविता तो कशी शिकणार याचा विचार तुम्ही आता घरी आत तो करायचा आहे. सोलापूरमधल्या टिंबुर्लीसारख्या गावामध्ये रुजलेली कल्पना रोज मातीत आपलं अस्तित्व दुधाळ धनीला जपत आली. आणि याच कल्पनाताईंच्या शिजर कर म्हणते माती या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. शिजर
कर म्हणते माती. कवी कुसुमाग्रज यांच्यासह एकूण 28 पुरस्कारांनी हा काव्यसंग्रह सन्मानित करण्यात आलेला आहे. मला असे वाटते की श्रीधर कर म्हणते माती असे शीर्षक का दिलं असेल. ज्यावेळेला मी माझ्यापरीने विचार करत असतो त्यावेळेला असा अर्थ लावतो, श्रीधर हा शब्द किंवा हे तंत्र जे आहे ते विशेषतः आपण ज्या स्त्रियांच्या किंवा प्रसूतीच्या संदर्भामध्ये आपण वापरतो. म्हणजेच शिजर किंवा सिझरिंग केल्याशिवाय बाळाचा जन्म होऊच शकत नाही, हे आजच्या कष्टकरी स्त्रीनं ते गृहीत धरलेलं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्या तरी एका अशा प्रकारच्या बागेमध्ये किंवा काम करताना शेतामध्ये रानामध्ये बाळांचा जन्म होत होता. त्यावेळेला आपण असं म्हणत होतो की ते सगळं नॅचरल होतं आणि आता मात्र हे सगळं कृत्रिम झालेलं आहे. कदाचित हाच धागा कल्पनाताईंनी इथं पकडलेला असावा. शेतीच्या संदर्भामध्ये पूर्वी खूप अशा प्रकारची जनावर असायची. मलमूत्र किंवा जे समजा विष्ठा वगैरे जे असेल शेण असेल त्यांचं जे सेंद्रिय खत तयार केलं जात होतं आणि त्याचा उपयोग त्या शेतीसाठी केला जात होता. म्हणून आपण की कुठलेही केमिकल नसताना ते धान्य खात होतो. आता हायब्रिड सगळं आलेलं आहे, सगळं बदललेलं आहे आणि त्यामुळे रासायनिक खतांचा मारा दिवसेंदिवस जास्त करावा लागतोय, त्याचा डोस जास्त द्यावा लागतोय, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था त्या शेतकऱ्याची झालेली आहे. आणि दिवसेंदिवस कुठंतरी हे तंत्र बदलल्याशिवाय शेतीचं उत्पादनसुद्धा वाढत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच कदाचित कल्पनाताई रोज मातीत राबत असताना त्या मातीनंच म्हटलं असेल की आता कल्पनाताई तुम्हालासुद्धा ह्या मातीचं शिजर करावं लागेल तरच उत्पादन वाढणार आहे. असे आपण ही कविता बघायची आहे की रोज मातीत. विद्यार्थ्यांनो, शेतकऱ्यांचे संप होतात, शेतकरी आत्महत्या करतोय आणि ती आत्महत्या प्रेम प्रकरणातून केलेली आहे, झालेली आहे असंही म्हटलं जातं आहे. मला कीव करावीशी वाटते. खरोखर त्यांनी प्रेम प्रकरणातूनच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांनी प्रेम केलेलं आहे, पण ते प्रेम ह्या मातीवरती केलेलं आहे. आणि मातीवरती प्रेम करणं हा जर त्यांचा गुन्हा जर असेल तर तो त्यांनी केलेला आहे, लक्षात घ्या. अशा अनेक कथा व्यथा विद्यार्थ्यांनो तुम्ही ऐकल्या असतील तर आपण बघूया. रोज मातीत ही कविता. एखादी कथा असेल, एखादी कादंबरी असेल, एखादं नाटक असेल, त्यावेळेला त्या नाटकाचं किंवा कथेचं आपण त्याचा जन्म कसा झालो हे आपण बघतो. तर त्यावेळेला त्या साहित्यिकांच्या मुलाखतीतून आपल्याला समजतंय की या नाटकाचा किंवा कादंबरीचा जन्म कसा झाला किंवा कथेमागची कथा काय आहे. तसाच मी कुठंतरी एक थोडा प्रयत्न केला की कल्पनाताईंना ही कविता कशी सुचली असेल. कल्पनाताईंचं घर शेतातच होतं. त्या दररोज शेतात काम करत असताना एक पिशवी घ्यायची, त्या पिशवीमध्ये वही, पेन आणि एक खुरपं असायचं. गवत कापता कापता जशा ओळी आठवतील तशा त्या वहीमध्ये त्याची नोंद करायची, लिहायचं. अशा रीतीनं गेयमध्ये ही कविता त्यांनी पूर्ण केलेली आहे. आजसुद्धा शेतकरी शेतामध्ये काम करत असताना गाणी म्हणतोय. का म्हणतोय तर जो वेळ आहे तो वेळ की आपल्याला समजू नये किंवा की कंटाळा येऊ नये म्हणून तो गाणी म्हणत असतोय. म्हणून पूर्वी असं म्हटलं जात होतं, गाता गळा आणि भरला मळा. कदाचित याचमुळे कल्पनाताई त्या गुणगुणत असतील आणि जसं आठवेल तसं त्या लिहित असतील. तर बघूया या कवितेतील पहिली ओळ. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते नाही कांद ग जीव लावते. बघा, एका विद्यार्थ्यानं मला प्रश्न विचारला, सर कविता तुमची मला समजली पण वाफा आणि सरी म्हणजे काय. फक्त तेवढं सांगतो तुम्हाला की काही भागामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारे अर्थानं तो वाफा काढला जातो. इथं बघा की हा एक 10x10चा असेल किंवा आपण एक लहान छोटा अशा प्रकारचा कुणगं म्हणतो तशा प्रकारचा तो वाफा असतो. आणि मग तिथं नाचणीचं असेल, भाताचं असेल, कांद्याचं असेल, ती
बियाणं काय करायचं की ते रुजवत ठेवायचं, घालायचं, आणि ते उगवल्यानंतर की त्याच्या पेंड्या बांधायच्या, आणि त्या पेंड्या मग ह्या सरी, आता ही सरी म्हणजे काय की एक अशी चर, आणि ती चर अशी असते की आपण बघा अशी चर खणल्यानंतर, किंवा ही चर कशी खणली जाते की नांगरीचा जो फाळा असतो त्या फाळ्यानं मग ही जी माती जी असते ती अशी उजव्या बाजूला आणि इकडची माती डाव्या बाजूला अशी इथं ती सरी तयार होते, आणि ही इथं मेर तयार होते. आणि मग ही जी वाफा आहे, या वाफ्यातून जे पीक असेल ते पीक या सरीमध्ये लावायचं असते. आता हे कसं लावलेलं आहे बघा, सरी वाफ्यात कांदा लावते. मुळात कसं बघा की कांदा असा शब्द वापरलेला आहे, कांदे असा वापरलेला नाही, कारण कांद या शब्दामध्ये जसा जोरकसपणा येतो तसा कांदे या शब्दामध्ये येत नाही, म्हणून कदाचित कांदा असा शब्द वापरलेला असेल. तर बघा मी काय सांगत होतो तुम्हाला की सरी वाफ्यात कांदा लावते. आता कसं होतंय की इथं कांद्याच्या त्या पेंड्या ज्या असतात त्या पिकाच्या पेंड्या, त्यातील एक लहान असणार अशा प्रकारचं रोप म्हणजे त्याला फुटवा म्हणतात. तो फुटवा जो असतो तो फुटवा पेंडी बांधल्यानंतर इथं लावायचा असतो. बघा ही सरी आहे, या सरीमध्ये लावायचं नाही, इथं जी मेर आहे त्या मेरेच्या एकदम मध्ये सुद्धा लावायचं नाही, बरोबर इथं त्याची लागण करायची. जर समजा सरीमध्ये तुम्ही कांदा लावलं तर कुजणार, आणि वरती लावलं तर काय होणार की सुकणार, म्हणून बरोबर त्या सरीच्या दाढेजवळ ते कांदे काय करायचे असतात की तो फुटवा जो असतो तो फुटवा लावायचा असतो. मग नव्यानं अशा प्रकारे जीव तिथं धरू लागतो. सरी वाफ्यात कांद लावते बाई कांद लावते, नाही कांद ग जीव लावते. हा वरवरचा अर्थ मी सांगितला तुम्हाला, पण खरा अर्थ जो आहे तो मी नुसतं कांद लावत नाही तर जीव लावते, जीव लावणे. आता इथं बघा अनेक अर्थ आहेत की लळा लावणे, आजोबा जसा नातवाला लळा लावतो, आईसुद्धा मुलाला अभ्यास करायला सांगत असताना ते सांगते बागे जीव लावून अभ्यास कर. एखाद्या वेळेला की झोकून देऊन काम कर, एकरूप होऊन किंवा जीव ओतून काम कर, जीवापाड काम कर. या सगळ्यातून मी एकच अर्थ घेतलेला आहे की अतिशय प्रामाणिकपणे काम करणे. तुम्ही असं का म्हणते म्हणणार की अजूनसुद्धा 70-80% स्त्रिया घरामध्ये त्यांचा जाच चालूच असतो. लक्षात घ्या, सासू सासरे कोणी काही बोलू देत, तर ती जी काम करणारी स्त्री जी आहे ती डोक्यावरती पाटी घेते आणि बडबड करत शेतामध्ये येते, आणि शेतामध्ये मात्र काम करत असताना प्रामाणिकपणे जीव ओतून ती काम करत असते. जीव ओतूनचा अर्थ असाही होऊ शकतोय, सासू किंवा सासरा आपल्याला बोललेला आहेत म्हणून रागानं कसं तरी त्या सासूचं मला बघायचंच आहे, त्या सासऱ्याचं मला बघायचं आहे म्हणून कुठंही अशा प्रकारे फुटवा रोवून राग व्यक्त करत नाही. ती प्रामाणिकपणेच बरोबर या दाढेजवळच काय करते की ते फुटवा लावते. कारण माहिती आहे की आपण जर इथं राग काढला तर आपल्या मुलाबाळांना ते धान्य मिळू शकणार नाही. हा जो प्रामाणिकपणा जो आहे तो प्रामाणिक त्या स्त्रीजवळ आहे, म्हणून ते जीव लावते. आणि हे काम करत असताना तर कुठंही कृत्रिमपणा नाही की हे काव्य कसं मातीत ते रुजलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं कल्पना त्याने सांगितलेलं आहे. म्हणजेच वरवरचं कृत्रिमपणा, नाटकीपणा इथं तुम्हाला मिळणार नाही. कारण जीव लावून काम करणे, संसाराला जीव लावला की ओव्या उसण्या घ्याव्या लागत नाहीत, आणि म्हणून ती जीव देऊन प्रामाणिकपणे अशा प्रकारचं ती काम करते. जणू काही स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपानं ती लावत असते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. गोंदणे, आता गोंदणे म्हणजे आत्ताची जी मुलं जी आहेत त्या मुलांच्या बाबतीत जर विचार केला किंवा मुलींच्या बाबतीमध्ये तो टॅटू वापरतोय बघा आपण. हे टॅटू काय 4-8 दिवसानंतर जाऊ शकतोय, पण पूर्वीच्या काळामध्ये त्या खेड्यामध्ये एक ठराविक अशा प्रकारच्या त्या बाया यायच्या
आणि कपाळावरती गोंदून जायच्या, कानावरती गोंदून जायच्या, हनवटीला गोंदून जायच्या, हातावरती गोंदायच्या. आणि ते हिरव्या रंगाचं गोंदणं हे खऱ्या अर्थानं त्या स्त्रीचं ते सौंदर्य होतं. ती उठावदार अशा प्रकारची स्त्री दिसायची. तो खऱ्या अर्थानं त्या स्त्रीचा अलंकार होता. आणि म्हणूनच बघा, पूर्वींच्या स्त्रियांच्या कपाळावरती जर तुम्ही बघितलेलं असेल तर ती गोंदलेलीच स्त्री दिसणार आहे. आता मात्र कुठेही तुम्हाला गोंदलेलं दिसणार नाही. पण तिचा जीव मात्र त्या शेतीमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून ती म्हणते की काळ्या आईला हिरवं गोंदते. म्हणजे आता विचार करा, हे सगळं पीक हिरवंगार जे आहे ते तिला एखाद्या स्त्रीला जशा प्रकारे गोंदल्यानंतर ती जशी सुंदर दिसते तशाच प्रकारे माझं शेतसुद्धा ह्या गोंदण्यामुळे की हिरवंगार अशा प्रकारे दिसत आहे. की गोंदणाच्या त्या हिरव्या नक्षीप्रमाणे ते शेत सगळं ते पिकानं सजलेलं आहे किंवा सजवलेलं आहे. मला त्याचा सार्थ अभिमान आहे असं त्या कवयित्रीनं म्हणायचं आहे. बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. नांदणे, आता याचे वेगवेगळे अर्थ आहेत. नांदणे म्हणजे तसा जर शब्दशः अर्थ बघितला तर दीर्घकाळ राहणे, सर्वस्व. एक 4-5 अर्थ सांगतो, बघा तुम्हाला कुठला समजतोय. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी गेल्यानंतर आपण म्हणतोय की ते नांदायला गेली. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर बरेच दिवस जर ती माहेरी राहिली तरी तिला विचारतात की अगं नांदायला गेली नाहीस काय. एखादी मुलगी घरीच राहिली तर तिला पुन्हा विचारतात हिचं नांदणं लागलं नाही. कारण नांदणे म्हणजे की सासरी जाणे आणि तिथं तिचं सुख दुःख जे असेल ते तिनं फक्त ते बघायचं असते. असे अनेक अर्थ इथं आहेत. आणि त्यामुळे हे नांदणं म्हणजे काय की जणू काही मी जे नांदते ते माझा संसार या मातीशी जोडलेला आहे. माझं नांदणं जे आहे ते या मातीशी नांदणं आहे. दररोज सकाळ उठल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत मी या शेतामध्ये मर राबते, राब राबते. म्हणजेच काय की माझं नांदणं जे आहे ते नांदणं या मातीशीच आहे. हे गावरान सौंदर्यानं ठासून भरलेलं अशा प्रकारचं हे काव्य जे आहे ते काव्य कसं फुलत गेले बघा. वरती तळपता सूर्य आणि खाली तापलेल्या मातीमध्ये राबणारी अशा प्रकारची ती स्त्री. पुढं काय म्हणते बघा. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते. झेंडूच्या फुलांचा सण हा दिवाळीला आणि दसऱ्याला असतो. दसऱ्याला किंवा दिवाळीला जर झेंडूची फुलं आली नाहीत तर ती फुलं कवडी मोलानं विकावी लागतात. मग त्या शेतकऱ्याला काहीही पैसा येत नाही. आणि म्हणून ते म्हणते की फुलं सोन्याची. केव्हा सोन्याची? जर पैसा मिळाला तर तिच्या घरामध्ये सोनं न येऊ शकेल. त्या झेंडूचा त्याचा रंग जो आहे तो सोनेरी आहे. मग असं असताना ती काय म्हणते बघा की नाही फुलं ग मी देह तोडते. किती सुंदर अशी टवटवीत फुलं असली म्हणजे ती तिथं शेतामध्ये ठेवता येत नाहीत. तर ती फुलं तोडून बाजारामध्ये ती विकावीच लागतात. आणि त्यावेळेला की इच्छा नसताना सुद्धा त्या जणू काय देह तोडल्यासारखी ती फुलं तोडावी लागतात. मी देह तोडते कारण का की लहान असल्यापासून या बियाणांना मी रुजत घातलेलं आहे. या रोपांचं मी संवर्धन केलेलं आहे. या रोपांचं मी जतन केलेलं आहे. रक्ताचं पाणी करून मी त्या रोपांना घातलेलं आहे. आणि याच ही पिवळी धम्मक असणारी फुलं बघितल्यानंतर या फुलामध्येच की खऱ्या अर्थानं माझं कामाचं चीज झालं याचं समाधान तिच्या चेहऱ्यावरती असतंय. आणि हा खरा तो सुवर्ण क्षण आहे. हेच खऱ्या अर्थाने सोन्याची तिची ती दुनिया आहे. या शब्दाला किंवा या वाक्याला अनेक कंगोरे आहेत. जर समजा इथं म्हटलं नाही फुलं ग देह तोडते, कदाचित असाही अर्थ एखादी परीक्षा किंवा समीक्षा घेऊ शकतील. 9 महिने 9 दिवस पोटात बाळ राहिल्यानंतर त्याचा जन्म झाल्यानंतर तो देह तोडून बाहेर येतो. पण इतक्या वेदना त्या आईला सहन कराव्या लागतात. ती वेदना का सहन करते? कारण बाळ ते आकाशामध्ये उंच अशा प्रकारे ते भरारी घेणार असते. या फक्त आशेवरती ती आई त्या वेदना सहन करत असते. ते देह तोडून
ते बाळ असं बाजूला गेलेलं असतंय, पण त्याला पर्याय नसतो. ह्या वेदना ती बिचारी सहन करत असते. फक्त वेदना आणि दुःख फक्त या वाट्याला या स्त्रियांच्या आलेलं आहे. आणि म्हणून ती म्हणते बघा, ही घुसमट जी आहे ती बघत असताना जी देह तोडते, देह अक्षरशः तिनं तो झिजवलेला असतो आणि म्हणून त्याला ते वाईट वाटत असते. दाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता बघा की घराला तोरण केव्हा पण बांधतो, एखादा सण असेल, समारंभ असेल, तर घराला घरपण येण्यासाठी कसलंही घर असलं तरी आपण तोरण बांधतो. कारण ते मांगल्याचं प्रतीक आहे, समृद्धीचं असणारं अशा प्रकारचं ते तोरण आहे. ते तोरण बांधल्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं घर सुशोभित दिसतंय. जी झेंडूची फुलं शिल्लक राहिलेली असतील असं नाही, त्यातली थोडी बहुत पैसा कमी मिळाला तरी चालेल, पण त्यातली 4 फुलं घेऊन ती तोरण बांधल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं की या 2 किंवा 3 कडव्यांचा विचार केल्यानंतर स्त्री आणि माती यांच्यामधली मला एकरूपता दिसते. आता तसा जर विचार केला तर बघा, घुसमट, प्रश्न आणि उपाय या 3 शब्दांचा आपण विचार केला तर मला असं वाटतंय की ज्या मातीची घुसमट आहे तीच त्या स्त्रीची घुसमट आहे. ज्या मातीचे प्रश्न आहेत तेच प्रश्न त्या स्त्रीचे आहेत. जे त्या मातीच्या संदर्भातले जे उपाय आहेत तेच उपाय त्या स्त्रीचे आहेत. लक्षात घ्या. याचाच अर्थ हे सगळं सारखे पण बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या काव्याला गंध येतोय असं मला तरी वाटते. पुढच्या वेळी बघा, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते. बेन म्हणजे बियाणं. आता आज काय झालेलं आहे की अशी रोपं तुम्हाला विकत मिळतात. ही जी रोपं जी आहेत ती अशा प्रकारची असतात. आता ऊसाची ही रोपं विकत मिळतात, पण पूर्वी कसं होतं की हा जो ऊस आहे बघा, या ऊसामध्ये हा जो हिरवा असणार अशा प्रकारचा भाग आहे, तो भाग जनावरांच्यासाठी कट केला जात होता. हा इकडचा भाग जो आहे तो गुराळासाठी किंवा रसासाठी घेतला जात होता. आणि हा जो 1.5 फूट किंवा 1 फुटाचं जे बियाणं असेल ते बियाणं या मातीमध्ये रुजवलं जात होतं. पण आता काय झालेलं आहे विद्यार्थ्यांनो की साखर कारखान्यांची जास्त निर्मिती झाल्यामुळे हा अखंड असणारा अशा प्रकारचा जो ऊस आहे त्याचे लहान अशा प्रकारचे तुकडे केले जातात, त्या कांड्या केल्या जातात आणि त्या कांड्या या जमिनीमध्ये पुरल्या जातात. काय म्हटलंय बघा, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते. बाजूला बघा चित्र दाखवलेलं आहे. मगाशी आपण काय केलं की कांद्याचा फुटवा जो आहे तो इथं लावला. लक्षात घ्या, इथं जर लावला असता तर कुजला असता आणि इथं लावला असता तर सुकला असता. आता काय केलेलं आहे की हे ऊसाचं बेन जे आहे ते या सरीमध्ये रुजवावं लागतंय, ते दाबावं लागतंय. जितकं वेगानं तुम्ही दाबणार तितकं ते जास्त फोपावतं किंवा चांगलं येते. आता अशा पद्धतीनं ते लागण केली जाते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते हा एक सरळ अर्थ झाला. नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. मला सांगा मुलांनो की त्या बाईला असं कधी वाटत नसेल काय कुठल्यात एका सणासमारंभाला जावं, कुठंतरी एखाद्या कार्यक्रमाला जावं, कुठंतरी एका जत्रेला जावं, मौज मजा करावी, असं त्या राबणाऱ्या स्त्रीला वाटत नसेल? वाटते. लक्षात घ्या. पण तिकडं जर मी कामाला गेले तर 1 दिवसाचा खाडा होतोय म्हणून तिकडं न जाता ती परत शेतामध्ये येते. पण शेतामध्ये आल्यानंतर ती राग व्यक्त करत नाही. लक्षात घ्या की मनामध्ये असणारी संधी जी आहे ती संधी ती दाबण्याचा प्रयत्न करते बियाच्या रूपानं. मनामध्ये तिचे कुठले तरी अशा प्रकारच्या भावना असतील, त्याला कुठले तरी अशा प्रकारचे तिचे विचार असतील, तिची कुठली तरी अशा प्रकारची स्वप्न असतील, ती सगळी ती काय करते मुकाटपणे असे दाबून टाकते त्या बियाच्या रूपानं. अशा कितीतरी स्त्रिया आहेत घरात. लक्षात घ्या की त्या बोलून दाखवू शकत नाहीत, पण आपलं मन मात्र त्या दाबून संसार करत असतात.
बाई दाबते, कांड्या कांड्याने संसार सांधते. काही विद्यार्थ्यांना असं विचारलं होतं की काड्या काड्याने आहे काय ते. काड्या काड्याने म्हटलं तर मग काय होणार सांगा, की जसं एखाद्या लहान लहान काड्या गोळा करून जसं पक्षी घरटा बनवतो तशा पद्धतीने ते होईल. पण इथं मला वाटतं की कांड्या कांड्यानेच हा शब्द योग्य आहे. कसा तर ऊस जो वाढतो, ऊस जोमानं वाढतो असं फक्त गाण्यामध्ये आहे, पण तो ऊस एकदम कधीही फूट किंवा 1.5 फुटाने एकदम कधी वाढत नाही. लहान 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 अशा प्रकारच्या कांड्यानेच तो काय करत असतो की वाढत असतोय. आणि म्हणून त्या अर्थानं कवयित्रीने ती ओळ वापरलेली असावी, कांड्या कांड्याने संसार सांधते. या कांड्या जशा प्रकारे हळूहळू 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 वाढत जातात तशाच पद्धतीनं माझा संसार सुद्धा काय की फुलणार आहे. एवढंच नाही की जितका ऊस तो मोठा असेल तितका तो वजनदार असेल तितका त्याला ते पैसे जादा मिळणार आहेत आणि तेच पैसे आपल्या संसारासाठी ते मिळणार आहेत. आणि म्हणून ती म्हणते बघा की संसार सांधते. सांधणे म्हणजे जोडणे. इथं स्त्रीचा आणखी एक प्रामाणिकपणा आहे बघा, की विशेषतः त्या स्त्रिया संसार सांधण्याचा प्रयत्न करत असतात, तोडण्याचा नव्हे. म्हणून बघा, कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते ग मी ग नांदते. माझं नांदणं रोज या मातीशीच आहे. हा संसार मी सांधण्याचा प्रयत्न करतोय. थेंब थेंब तळ साचे याप्रमाणे मी माझा संसार साठवून फुलवून की संपूर्णपणे माझ्या मुलाबाळांचं की शिक्षण किंवा हे पूर्ण होण्यासाठी ते प्रयत्न करत असते. शेवटचं कडवं बघा, सोशिक आणि संयमी स्वभाव असणाऱ्या अशा प्रकारची स्त्री पुढच्या ओळीमध्ये काय म्हणते बघा. अनेक अडचणींना तिला तोंड द्यावं लागत असते. त्यावेळेला काय म्हणते, उन्हा उन्हात रोज मरते बाई मरते. शेतीतले कामं करायची आहेत, उन्हाळ्यामध्ये कामं करायची आहेत, याचा अर्थ लक्षात आहे तिथं काय सावली नाही. उन्हाळ्याचे फक्त एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तिकडच्या बाया शेतात काम करायला जात असताना बरोबर कांदा घेऊन जातात. चक्कर येऊन जर कोणतरी पडलं तर नाकाला कांदा लावण्यासाठी त्या कांदा बरोबर घेऊन जातात. म्हणजे किती कडक अशा प्रकारचा उन्हाळा असेल बघा. आणि त्याच उन्हाळ्यामध्ये की तिला ते काम करावं लागते. रोज मरणं आहे ते, रोज मरे. तर आपण कोण रडे फक्त आपण ऐकलेलं आहे, पण ती मात्र तिथं राब राब राबून ती तिथं ती मरत असते. पण हे होत असताना सुद्धा हिरवी होऊन मागं उरते. त्याचं नाव लौकिक असतो, लक्षात घ्या. अतोनात कष्टानंतर हिरवीगार अशा प्रकारची समृद्धीच्या स्वरूपामध्ये ती शिल्लक राहते. हे पीक बघितल्यानंतर येणारा वाटसरूसुद्धा त्या पिकाचं कौतुक करत असतोय. मला नारायण सुमंत यांच्या एका कवितेची आठवण येते. त्या कवितेमध्ये शेतकरी जे पिकवतो तेही नवनिर्मितीच असते आणि कवी ज्या 4 ओळी लिहितो ते सुद्धा काय की नवनिर्मितीच असते. त्या कवीचं जसं तुम्ही कौतुक करताय तसंच त्या शेतकऱ्यानं पिकवलेल्या पिकाचं सुद्धा तो वाटसरू कौतुक करत असतो. कारण पाठीमागं या कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपामध्ये ती शिल्लक राहते आणि तिचं कौतुक केलं जातं. बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. ही सगळी कामं केली, मग घरामध्ये जाऊन काय गप बसायचं नाही. तुम्हाला कल्पना येणार नाही, 30 ते 40 फुटावरून त्या विहिरीचं पाणी त्यांना शेंदावं लागतं. आणि हे काबाड कष्ट करायचं, घरामध्ये म्हणजे शेतात राबायचं आणि विहिरीचं पाणी काय करायचं की ते शेंदायचं. मला एका मित्राची लग्नपत्रिका आली होती. त्या पत्रिकेमध्ये काय लिहिलेलं आहे हे सांगितल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल. काय लिहिलं होतं की कृपया आहेर आणू नये, कृपया आहेर आणू नये, पण येताना पाण्याची बॉटल घेऊन या. म्हणजे तुमचा आहेर नको आम्हाला, पण पाण्याची बॉटल तुमची तुम्ही घेऊन या. म्हणजे दुष्काळाची काय कल्पना असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. अजय कांडार यांनी
की खरोखरच की पाया पाण्याशी बोलतात हे वास्तव चित्रण एका कवितेमध्ये जे केलेलं आहे ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थ्यांनो, की खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते. आणि दररोज माझं मरण जे आहे त्या मातीमध्येच आहे, माझा संसार या मातीशीच जोडलेला आहे आणि त्यामुळे ही माती मला कधीच सुटू शकत नाही, असं त्यानं या संपूर्ण कवितेच्या रूपामध्ये सांगितलेलं आहे. असं मला वाटतं की जास्तीत जास्त सोपी करून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे या कवितेच्या संदर्भामध्ये. की मला शेवटी एवढं सांगायचं आहे की एक 4 ओळी आहेत, त्या 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे या कवितेचा अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाईल. तर बघा, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. नमस्कार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.